नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणाऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, घर हे प्रत्येक व्यक्तीचं एक खास स्वप्न असतं, जे आपल्या आयुष्यात एकदा तरी पूर्ण करायचंच असतं. मात्र अनेक कुटुंबाचं हे स्वप्न केवळ पैशाच्या अभावामुळे अपूर्ण राहतं. वाढती महागाई आणि घराच्या वाढलेल्या किमती यामुळे सामान्य माणसाला घर घेणं अशक्यप्राय वाटतं. अशा परिस्थितीत सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरकुल योजना 2025 साठी नवीन नियम जारी करण्यात आलेले असून अधिकाधिक लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांनाही स्वतःचं घर घेण्याची संधी मिळणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे अनेकांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न आता सत्यात उतरू शकेल. बघा तर मंडळी, घरकुल योजना 2025 सरकारने नव्या धोरणाअंतर्गत एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना घर बांधण्यासाठी मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील गरजू नागरिक या योजनेचे मुख्य केंद्र आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा लोकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. गरीब आणि गरजू कुटुंबांना स्थायिक जीवन देणे हेच यामागचा उद्देश आहे. सरकारी मदतीच्या जोरावर हे कुटुंब त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतील. बघा तर मंडळी, प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी सुरक्षित घर या संदर्भात आपण सविस्तर बघूया. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहभागातून राबविली जाते. या योजनेत आता घरकुल योजना 2025 चा समावेश करण्यात आला आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांना स्वतःचं घर मिळावं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. सन्मानाने राहता येईल असं सुरक्षित निवासस्थान निर्माण करून देणं हे या योजनेमागील महत्त्वाचं कारण आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर मिळावं यासाठी सरकारकडून निधी दिले जाते. या योजनेत घर बांधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहाय्य, कर्ज सवलत आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. बघा तर मंडळी, आर्थिक मदत आता 4 लाखांपर्यंत वाढली. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित योजनेतील लाभार्थ्यांना आता अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. या अंतर्गत पूर्वी मिळणाऱ्या 1.20 ते 2.10 लाख रुपयांच्या तुलनेत आता थेट 4 लाख रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ही रक्कम एकदम न देता घराच्या बांधकामाच्या विविध टप्प्यांनुसार टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात गरजेप्रमाणे आर्थिक मदत मिळेल. या निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबाचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होईल. सरकारचा उद्देश म्हणजे प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे. बघा तर मंडळी, पात्रतेसाठी उत्पन्न आणि इतर अटी आवश्यक या संदर्भात आपण सविस्तर बघूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. अर्जदाराचा वार्षिक उत्पन्न किमान 3 लाख आणि जास्तीत जास्त 6 लाख रुपयांपर्यंत असावं. त्याचप्रमाणे त्यांचं नाव BPL यादीत असणं किंवा गरिबीची स्थिती राशन कार्डावरून स्पष्ट व्हावी लागते. अर्जदाराचे स्वतःचे पक्के घर नसावे, तो कच्च्या घरात किंवा झोपडपट्टीत राहत असावा. महिला तसेच अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांना यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जातं. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि बँक खात्याचे तपशील ही आवश्यक कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे. तसेच यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. आवश्यक कागदपत्राची नोंदणी कशी करावी या संदर्भात आपण सविस्तर बघूया.
या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आधार कार्ड, BPL यादीतील नावाचा पुरावा किंवा राशन कार्ड तसेच वार्षिक उत्पन्नाचा दाखला याचा समावेश होतो. मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलाही ओळखपत्र आवश्यक असतो. त्याचसोबतच बँक खात्याचा तपशील आणि पासबुकची झेरॉक्सही लागते. पासपोर्ट साईजचे फोटोही जोडावे लागतात. मात्र या कागदपत्रांमध्ये वेगवेगळी बदल होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करून किंवा अधिकृत वेबसाईटवरून माहिती पडताळून पाहणे आवश्यक आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.